जावी त्यांच्या मागे मागे साधूच्या विचाराच्या माग मागे पर्यंत काय नाव आहे त्या साधूचं? संतपतीचे नाव. त्याने सांगितलं शिवनाम जप कर. ठीक आहे, मी तुला प्रसन्न झालो त्याला. बरं, एक माझी विनंती आहे, मी तुला पूर्णपणे करू शकत नाही. प्रतिपदा ते पौर्णिमा परंतु तुझं शरीर सुंदर दिसेल. ऐक माझा आशीर्वाद. प्रतिपदा ते पौर्णिमा पर्यंत तू सुंदर नीट नेटका दिसशील आणि तदनंतर थोडा 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 अमावस्याला तू दिसणारच. चंद्र म्हणतो ते वाचत का बरं? म्हणजे तुझा मला भरोसा नाही. तुला तर मी पूर्णच चांगलं केलं असतं, पण नो गॅरंटी आहे तुझी. हो, आणि हा एक दृष्टिकोन, आणि जगालाही कळलं पाहिजे तुझ्या निमित्तानं. म्हणून 15 दिवस तू सुखी आणि 15 दिवस तू दुःखी राहशील. ठीक आहे, मग आता पहा, चंद्राला सोम असं म्हणतात. चंद्राला सोम असं म्हणतात आणि त्याच्या अंतर्गत चंद्रा तुझ्या नावाचा उद्धार व्हावा आणि म्हणून माझं नाव तुला जोडतो. सोम म्हणजे चंद्र, म्हणून त्या सोरठी सोमनाथाला सोमेश्वर असं म्हणतात. पार्वती पते हर हर महादेव. आता दुसरं जे आहे, दुसरं जे लिंग आहे ते मल्लिकार्जुन आहे. मल्लिकार्जुन हे मल्लिका अर्जुन पहा, याचंही महत्व सुंदर सांगितलेलं आहे या ज्योतिर्लिंगाचं. एक वेळेस आईच्या रागावरून कार्तिक स्वामीजी मामाकडे गेले आणि मामाकडे गेल्यानंतर त्यांना आई वडिलाची आठवण आली. कुणाला? कार्तिक स्वामीजींना. आठवण आल्यानंतर आई वडिलांची आठवण येणार सहज आहे. आठवण आली आणि
आठवण आल्यानंतर त्याला रस्त्यामध्ये खूप वशिष्ठ भेटते. काय ना कुणीकडे रे बाबा? म्हणे गुरुदेव इकडेच आलो होतो, मामाकडे आलो मी. तू दुःखी दिसतोय. म्हणे हा बाबा, हा गुरुदेव, मी दुःखी आहे. मला माझ्या आई वडिलाची आठवण येते. आणि असं म्हटल्याबरोबर वशिष्ठ म्हणतात, तू एक काम कर कडे, तुला जर आई वडिलाची भेट घ्यावी असं जर वाटत असेल, समोर कृष्णा नदीचं अस्तित्व आहे. त्या कृष्णा नदीच्या तटावर तुला जायचं आहे. ठीक आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर एक शिवलिंग तयार करा. आणि शिवलिंग तयार करून तिथे प्रभूच्या नामाचा स्वाद घ्या. तिथे तुमचे आई वडील तुमच्या तपश्चर्ये घेऊन येईल. कृष्णा नदीच्या किनारी हा बाबा गेला आणि त्या ठिकाणी जाऊन शिवलिंग तयार केलं. वाळूचं शिवलिंग तयार केल्यानंतर त्या कार्तिक स्वामीची तपश्चर्या, साधना, उत्कंठा, तृष्णा, आशा फळाला आली. मी नेहमी सांगत असतो, या ठिकाणी कार्तिक स्वामीचं उदाहरण आहे. माझे गुरुदेव अमृत महाराजजी नरखेडकर, त्यांनी एक वेळेस असंच सांगितलं मला. म्हणे तुझा मृदंग चांगला व्हावा असं जर वाटत असेल, साधना म्हणे जीव लावून कर. त्याच्या अगोदर मी चाल दाखल करतो आळंदीला, पण त्या श्रद्धेला गुरुकृपेचा प्रसाद पाहिजे, ठेवा पाहिजे, आधार पाहिजे. मी म्हटलं बाबा, तुमची जर निष्ठा असेल तर मला जमन ना? बिलकुल. मी सकाळी दादा आळंदीला लोक 4 वाजता उठतात आमचे विद्यार्थी. मला सांगत होती बोधे बाबाची, नाव ऐकलं असेल तुम्ही. हे ढोपायचे वर, आम्ही ढोपायचे रामराम महाराज ढोक. मी खालच्या रूम मध्ये झोपायचो. बाबा 3 वाजता उठायचे आणि मी झोपीच्या बाबतीमध्ये 1 नंबर. मी ते खोलीत चुकून, बाबा तिथे येत होते तांब्या घेऊन पाण्याचा आणि थंडा. मग त्या बाबाला मी चुकवायचो गोदे बाबाला आणि दुसऱ्या खालच्या खोलीत जाऊन झोपत होतो वाकडी घेऊन. काय म्हणे इथं कोण झोपलाय? म्हटलं इथे आले का बाबा? येतो हिताचा कडवडा. बाबांना माझ्या अंगावर 10-12 वेळ पाणी टाकलं तरी उठून. मग सवय लागली, उठलो. दररोज सकाळी उठायचो, प्रॅक्टिस करायचो. मग काय हो, 1 ते 1.5 वर्ष प्रॅक्टिस केली, डायरेक्ट मोठा महाराज भेटला. मोठा महाराज, त्याचं नाव सांगतो, बाबा महाराज सातारकर. मणेकडे हा कुठल्या गावचा आहे? मी म्हटलं बाबा आम्ही अमरावतीचे. हा का? हा अमरावतीचे आहे का तुम्ही अशोक बाबा? म्हटलं हा. त्यांच्या मठात राहतो. मग